धुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट तीव्र होऊ लागलं आहे। आपण बघू शकतो की या नकाने तलावातला जलसाठा पूर्णपणे आटला आहे। धुळे शहराला हा नकाने तलावाच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत होता। यंदा धुळ्यामधल्या जे काही मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत, या मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये अवघा 57% जलसाठा शिल्लक आहे। गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत जर विचार केला तर जवळपास 25% जलसाठा हा कमी झालेला आहे। गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये मात्र जवळपास 77% पाणी साठा हा लघु प्रकल्प आणि मध्यम प्रकल्पांमध्ये होता। यंदा मात्र हा मध्यम प्रकल्पातला साठा हा फक्त 50% आहे। त्यामुळे पाणी टंचाईचं संकट आता धुळे जिल्ह्यावर आला आहे। सद्यस्थितीमध्ये 12 मध्यम लघु प्रकल्पामध्ये 59% जलसाठा असून मागील 5 वर्षाच्या तुलनेत तो 77% होता। तर जो काही मुक्ती लघु प्रकल्प आहे त्यामध्ये 2.86% उपयुक्त जलसाठा आहे। मागील वर्षी जवळपास 85% जलसाठा होता। संपूर्ण धुळे जिल्ह्याचा विचार केला तर साक्री आणि शिरपूर येथील जलसाठ्याची परिस्थिती चांगली आहे। मात्र धुळे आणि शिंदखेड्याच्या जलसाठ्यात मात्र मोठ्या प्रमाणात झपाट्याने पाणी साठा कमी होतोय आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी मोठं जलसंकट उभं राहील अशी स्थिती आहे। मात्र प्रशासनाच्या वतीने अनेक लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणी हे पिण्यासाठी आणि जनावरांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आव्हान देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।